घेत नाहीये, कारण या ओल्या दुष्काळाच्या दरम्यान त्यांची जनादेश यात्रा मोठ्या उत्साहाने व मोठ्या आनंदाने जिकडे तिकडे चालू आहे। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काय म्हणते? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काय म्हणते? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काय म्हणते? संपूर्ण महाराष्ट्रात आपापल्या क्षेत्रात जाऊन या कार्यक्रमाला सामोर प्रतिसाद द्यावा अशी मी काँग्रेसच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आलं, कारण सतत नापिकी मागील 5 वर्षापासून जेव्हापासून फडणवीस सरकार या राज्यात आहे, आदरणीय मोदींचं सरकार केंद्रात असताना या राज्यावर नेहमी अवकाळ आलेली पाहायला मिळते। यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, या पाण्यामुळे शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये निंदायला जाऊ शकत नाही, शेतकरी त्याचं उत्पन्न व्यवस्थित घेऊ शकत नाही। या अशा बिकट परिस्थितीमध्ये हा संपूर्ण जिल्हा पाण्याच्या खाली आलेला आहे, म्हणून हा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित झाला पाहिजे। कारण एवढा पाऊस पडलेला आहे की त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या शेतामध्ये पिकं नाहीशी झालेली आहे, झोपलेली आहे अतिपावसामुळे, म्हणून ओला दुष्काळ हा झाला पाहिजे। हेक्टरी 60,000 रुपये शेतकऱ्याला मोबदला मिळाला पाहिजे। इव्हन जे इथं वर्धा पॉवर प्रोजेक्ट आहे ते बंद पडलेलं आहे, तिथे स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, त्यासाठी ते पॉवर प्रोजेक्ट चालू झालं पाहिजे। ISMT प्लांट बाजूला आहे ते सुद्धा बंद पडलेलं आहे, ते सुद्धा प्रोजेक्ट चालू झालं पाहिजे। आणि जिल्ह्यामध्ये जे प्रकल्प बंद आहे ते प्रकल्प कार्यान्वित होऊन स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणं, शेतकऱ्याचा सातबारा कोरा होणं, ह्या आमच्या मागण्या। या मागण्या घेऊन आम्ही शासनाकडे निवेदन रीतसर पाठवलं, पण शासनाने त्याची दखल न घेतल्यामुळे आज संपूर्ण काँग्रेसचे पदाधिकारी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सर्वजण इथं उपस्थित झाले आणि हे आंदोलन आम्हाला करावं लागत आहे। याच्याही पेक्षा जर सरकारने या आंदोलनाची दखल घेतली नाही, हा जिल्हा ओला जाहीर केला नाही, तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन इथे घेण्यात येईल आणि सरकारला यांची जागा दाखवून देऊ। या सरकारने वारंवार शेतकऱ्यावरती अन्याय केला, ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचा प्रकार केला, त्याच्यामध्ये शेतकऱ्याला कुठेच न्याय मिळालेला नाही। एकाही शेतकऱ्यांनी दाखवून द्या हातवर करून की मला खऱ्या अर्थानं कर्जमाफी झाली, ही फसवी कर्जमाफी आहे। म्हणून या सरकारला यांची जागा दाखवायसाठी आज आम्ही इथे उपस्थित आहोत। ठीक आहे।